जात आहेत, चेंडूची तपासणी करतायत। बरोबर 12 वाजून काही मिनिटं होत आहेत। पहिला सामना संपला। पहिल्या दिवशी पहिल्या फेरीतील दुसरा सामना आहे। एक संघ आहे उरणवरून तर दुसरा संघ उलवण नोडमधून। चरस आहे, चुरस आहे आणि अगदी ज्या खेळांचा उल्लेख केला पहिल्या सत्रात नितेश सरांनी की खो खो असेल, कबड्डी असेल, ही महाराष्ट्राच्या मातीतील रनर रांगड या खेळाडूंची खरं तर माती आहे आणि त्या मातीतील खेळ ज्या खेळामध्ये खुल्लस असणं गरजेचं आहे आणि ते असावं, परंतु मैदानापुरतं। मैदान सोडताना हस्तांदोलन करून मैत्रीरूपी नाते सातत्यानं टिकवून ठेवायचं आहे, तो खेळाडू फार मोठा। आणि म्हणूनच आता काही दिवसांपूर्वी विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर द गॉड ऑफ क्रिकेट यांचे एक छानशी इंस्टाग्रामवरती आपण रील्स पाहिलीत। एकाच गुरुनं घडवलेले शिष्य, एकच क्षेत्र आणि खरं तर किमान समवयीन असणारे दोघे जण, परंतु एक प्रसिद्धीच्या सर्वोच्च उंचीवरती आणि दुसरा कारण याच्यासाठी असणारे। आणि म्हणून म्हटलं जातं की यश आणि गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाज बॉलर नेम टू अपडेट द स्कोर बुक क्विक। 12वा प्रतिनिधी मोह कोलीवाडा नसेल तर आपल्याला अगदी आणि तोही प्रॉपर किट मध्ये असावा, ट्रॅक, टी शर्ट आणि शूज, अन्यथा संयोजकांच्या वतीने। चला आता बाहेर बसलेला जो आहे त्याने 12वा प्रतिनिधी या इकडे स्क्रीन जवळ असणारा या। अनिकेत गोलंदाज, दुसरा चेंडू आखोट टप्प्याचा चेंडू, या बॉलला मात्र अतिशय सुरेख स्क्वेअर लेग कडे चेंडू येतो आहे, वन बाउन्स बाउंड्री, चौकार। एक चौकार एक षटकाराच्या सहाय्याने दोनच चेंडूंमध्ये धावसंख्या वधारली गेली। धावसंख्या धाववडलावरती बिंबा 10 दशकात दुहेरी अंक 2 चेंडूंमध्ये प्राप्त करतोय। खरं तर या मैदानावरती आता समजलं आपल्याला की 80-90 धावांचं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे जर तुम्हाला विजयाचा पल्ला विजयाच्या सीमारेषेला टच करायचा आहे। पॉइंटच्या दिशेनं ढकलून नेण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल, अयशस्वी, कारण तेवढाच निष्णात फलंदाज, क्षेत्ररक्षक, फिल्डर्स मात्र त्या ठिकाणी चेंडूला अडवताना दिसतोय। कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाला होत नाही। धाकटीजी संघाकडून मात्र मयूरनं आतापर्यंत 3 चेंडू फेस केलाय आणि 3 चेंडूमध्ये एक चौकार एक षटकार। ओ अतिशय सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्र निवडलं जाणार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार। अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आला। पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला, चेंडू एअरपोर्ट कडे फिरवला, दिला फिरकावला 6 धावांसाठी आणि त्याच्यानंतर 2 चौकार 14 धावांची खरं तर एक खेळी करताना दिसतोय। तोच मयूर अजूनही तग धरून मैदानामध्ये 5 चेंडूंचा खेळ संपतोय। लास्ट टू गो टाटा पॉवर हाऊस कडून मारा करतोय एक मध्यम गतीचा गोलंदाज। 11 ते 12 पावलांचा रनअप पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय। टाटा पॉवर हाऊस कडून मारा करणारा गोलंदाज अनिकेत, गोलंदाजीवरती तेवढंच नियंत्रण आहे परंतु तेवढाच निष्णात फलंदाजी मार्कवरती। शॉर्ट फुल टॉच चेंडू विरकावला, परत एकदा सीमारेषा गाठणार का? हो, यस, निश्चित, चेंडू जातोय चौकार। 18 धावसंख्या धावपटलावरती 6 चेंडूंचा खेळ संपला म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 3च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय। पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू चौकार, 5वा चेंडू निर्धाव, 6वा चेंडू चौकार। हे विवरण आहे षटकाचं। अनिकेत तसं पाहिलं तर थोडासा महागडा ठरला कारण सलामीचा गोलंदाज संपूर्ण संघाची मदार ज्या गोलंदाजावरती असतोय त्याला खरं तर फ्रेश गोलंदाजी मार्कवरती आणलं जातोय। आपण पाहू शकाल या वेळेला खेळत असताना मात्र नो डाऊट ज्या वेळेला खेळायला मयूर सोबत अतिश उतरला, 6 चेंडूंना प्रतीक्षा करावी लागली। नॉन स्ट्राइक एंड कडे असणारा हा फलंदाज आता मात्र स्ट्राइक रोटेट करतोय।
अगदी या ठिकाणी पंचांकडून गाड घेतो आमचे चव्हाण सरांकडून गाड घेतो एक डाव्या हाताचा फलंदाज नाव आहे अतिश घरत. गोलंदाजी मार्कवरती श्रेयश सुयश पायचंय चांगलं यश संपादन करतोय का गोलंदाजीतून थोडासा महागडा ठरलाय कर्णधाराचं कुठेतरी. ज्या वेळेला खलबतखान्यात चर्चा होती चेंडू सोपावला गेला अनिकेतकडे. अनिकेतच्या पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला आणि चेंडू निश्चितच ज्या वेळेस रणशिंग फुंकलं या द्वंद्व युद्धाचं षटकारानं या मयूरनं. शॉर्ट फुल टॉस चेंडू परत एकदा सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाच्या डोक्यावर मारलेला चेंडू एक धावसंख्या पळून काढली. स्वतःच खातं उघडलं एक धावसंख्येनं. धावसंख्या धावपटलावरती 19 लॉस ऑफ विदाउट विकेट्स. नो डाऊट खरं तर 19 धावसंख्या धावपटलावरती कोणताही संदेह संशय नाही मनामध्ये. खेळणार निश्चित म्हणून स्ट्राईक रोटेट केली. कायाला म्हटलं जातं उत्तम खेळीचं एक उत्तम उदाहरण. कारण जोपर्यंत चेंडूवरती नजर आहे मयूरची ज्या मयूरच्या बॅटमधून एक षटकार आणि 3 चौकार तोच मयूर आता फलंदाजी मार्कवरती प्रतीक्षा करतोय सुयशच्या या पुढच्या चेंडूचा. अतिशय सुरेख जोरदार अपील करण्याचा प्रयत्न मात्र ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. इथे मात्र अपील मध्ये व्यस्त राहिले खेळाडू आणि अपील मध्ये व्यस्त राहिलेले असताना निश्चितच यावेळेस मात्र एक धावसंख्या पूर्ण करतायत ती जोखमीची होती. ज्या ठिकाणी काहीतरी अगदी घातपात होऊ शकत होता. हो परत एकदा फुल टॉस चेंडू हवा तसा खरपूस समाचार घेता आला नाही. चेंडू जाईल का सीमारेषे लगत. इथं मात्र चेंडू चपाटीमागे धावतोय तोपर्यंत 2 धावसंख्या पळवून काढल्या मयूर आणि अतिशनं. अतिश घरत वैयक्तिक 3 धावसंख्येवरती खेळतोय तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती मिलिंद आमचे गुणलेखक सांगतायत 22 घरात 22 धावसंख्या धावपटलावरती तोच अतिश घरत फलंदाजी मार्कवरती सज्ज. लेफ्ट हँड बॅट्समन डाव्या हाताचा फलंदाज. डाव्या हाताच्या फलंदाजाला सूर गवसला तर बॅट आणि या बॅट मधून आपल्याला मोठमोठे फटके पाहायला मिळतील का. यावेळेस निश्चितच अवांतर स्वैर मारा खराब मारा दूषित मारा घोषित केला. स्वैर मारा प्रसंगी 1 धावसंख्या अतिरिक्त प्राप्त होतोय ऐनवेळी बोनस स्वरूपात. 1 धावसंख्येपर्यंत धावसंख्या धावपटलावरती 23 लॉस ऑफ नॉन विकेट्स. कोणत्या प्रकारची विकेट्स नाही आणि 22 धावसंख्या 23 धावसंख्या धावपटावरती आहे. अहो टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवला. इथं मात्र थोडस मिसफिल्ड अंडरस्टँडिंग मात्र व्यवस्थित नव्हती. या वेळेला विहिणीतला आणि 1 धावसंख्या पळून काढली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 2 डझन 24 24 2 दशक आणि 4 24च्या घरामध्ये. प्रत्येक खेळाडूची खरं तर क्रीज मध्ये उभं राहण्याची एक वेगळी शैली असतोय. आपण पाहू शकाल जो की मयूर अतिशय सुरेख फटका तेवढ्याच सीतापीनं पकडला. झेल इथं संपला जातोय मात्र इथं मयूरचा खेळ. मयूर होणार बॅक टू पॅव्हेलियन. आणि या मयूरची जागा भरून काढण्यासाठी जातोय दीपेश पाहिजे. दीपेश जो की 1 डाऊन साठी येतोय. दीपेश घरात वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला होता सुयशने आतापर्यंत 6 चेंडू फेकले आणि 6 चेंडूंमध्ये 6 धावसंख्या दिली. सफलता प्राप्त केली झेलच्या स्वरूपात. मयूर सारखा फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. शेवटचा चेंडू 5 चेंडू आता 6वा चेंडू घेऊन येतो आहे. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न यावेळेस गलीच्या दिशेनं
एक धावसंख्या पूर्ण करतोय, स्वतःचं खातं उघडतोय दीपेश. एक धावसंख्येबरोबर या षटकाची समाप्ती जाहीर करतात क्वालिफाईड पंच. 12 चेंडूचा खेळ संपला असं वाटलं होतं. पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्या असताना दुसरं षटक सुयश कोहली घेऊन आला मोहा कोहलीवाला टीम कडून, आणि इथं मात्र एका मदमस्त हत्तीला अंकुश लावावं त्याप्रमाणे इथं मात्र या गोलंदाजानं धावसंख्येला अंकुश लावलं. पुढचे 6 अस्त्र फेकले आणि 6 चेंडूंमध्ये धावसंख्या फक्त दिली असतात 1 सफलता प्राप्त केली. चांगल्या प्रकारचा षटक हाताळला सुयश कोहलीनं. मोहा कोहलीवाडा हा संघ या विभागातून खेळणारा आणि वाघिवलीमध्ये जय हनुमान ट्रॉफी खरं तरी मानाची, स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची आहे. वाघिवली या गावाच्या अस्तित्वाची ओळख सांगणारा खरं तर हा आयोजन आहे. एक देखणं, एक खरं तर अप्रूप आनंद देणारा हा आयोजन दरवर्षी आपल्या भेटीला येतोय. यावेळेला 12, 13, 14, 15 डिसेंबर मध्ये 4 दिवसात शुक्रवार, शनिवार, रविवार आणि आजचा गुरुवार अशा 4 दिवसामध्ये रंगली जाणारी स्पर्धा म्हणजेच जय हनुमान ट्रॉफी. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतात. इथं मात्र पाहू शकाल दीपेश घरत आणि आतिश पाटील. आतिश घरत या वेळेला तग धरून मैदानात आहे. तिसरा गोलंदाज. हो पिच चेंडू होता. चेंडू बॅटच्या टप्प्यात आला नाही. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र फसला गेला. चेंडू मात्र सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव 1 चेंडूची सांगता झाली. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 चेंडूंचा खेळ संपतो. धावसंख्या धावपटलावरती 25च्या घरात. पाव शतक पूर्ण करतो एक टीम. पहिला सामना खरं तर पैसा वसूल मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी प्रेक्षक युट्यूब चॅनल वरून पाहायला मिळाली. अतिशय सुरेख. या वेळेला निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल न करताना चेंडू सरळ भिरकावला 6 धावांसाठी. बॉक्सला बंधन केलं. दीपेशच्या बॅटमधून षटकार. अतिशय सुंदर खेळ. दीपेशच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. त्यावर परत एकदा प्रहार करतोय. लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक करणार नाही कोणती चुकी. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण करतोय. संत गतीने सुरू असताना मध्येच खरं तर ज्याप्रमाणे एखादी आपण हॉस्पिटलमध्ये ECG करण्यासाठी गेल्यानंतर अगदी उंचावला जातोय तसा आलेख या वेळेला दीपेश या गोलंदाजीवरती. पहिलं वैयक्तिक आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला. टीम कडून तिसरं षटक जोगेंद्र. 3 चेंडू फेकतोय. पहिला चेंडू धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवरती खरपूस समाचार. तिसऱ्या चेंडूवरती 1 सलामीसाठी आलेला मात्र अतिश घरत अजून ज्याच्या बॅटला सूर गवसत नाही, ज्याच्या बॅटमधून चौकार किंवा षटकारांची आत्ताशिबाजी पाहायला मिळेल का? परत एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील केला. खरं तर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता. क्वालिफाईड पंच आमचे लालचंदजी गावंड यांच्याकडून इशारा दिला गेला आणि निश्चितच या वेळेला तोलून दिला जाणारा न्याय आमच्या पंचांकडून पाहायला मिळतो. अतिशय सुरेख. या वेळेला मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक धावतो तोपर्यंत एक पलून काढली. दुसरी धावसंख्या सुद्धा फाईन लेग कडे मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचं समीकरण एवढं जुळलं नाही जे फटक्याला पूरक होतं, पोषक होतं. तिथं मात्र 2 धावसंख्या पूर्ण केल्या. 2 धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 34च्या घरात. 34. धाकटीजी संघाकडून सलामीचा सलामीवीर आणि 1 डाऊन साठी आलेला. या वेळेला परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. एक संत गतीनं खेळ सुरू आहे मैदानावरती. 2 पलून काढल्या म्हणजे आतापर्यंत 2-2 अशा प्रकारचे 2 झिग भिजित या रकान्यात पाहायला मिळत आहेत आमच्या स्कोरर कडून. उत्तम नियोजनातून साकारली जाणारी स्पर्धा डिसेंबर मध्येच असतोय, कारण डिसेंबर आनंद उत्साह वाढवणारा आहे. 3 षटकं संपली जात आहेत. 18 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 1 बाद 36च्या घरात विजय. हा षटक संपल्यानंतर लगेचच पाण्याची व्यवस्था केली जाईल, परंतु तोपर्यंत जाऊया. 18 चेंडूंचा खेळ संपतोय. 4थं षटक मला वाटतं घेऊन येतोय वैयक्तिक कोट्यातील 2रं आणि सांघिक कोट्यातील 4थं सुयश कोहली, की ज्यांना
चांगल्या प्रकारचा षटक हाताळला होता दुसरा. अतिशय सुरेख उंचावर मारण्याचा प्रयत्न. झेलकाली क्षेत्ररक्षक करणार नाही. चुकीला माफी नाही. परतावं लागेल. दीपेश घरतला बॅक टू पॅव्हिलियन. दीपेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज हनीश घरत या बनायला जातो मैदानावरती. पाहायचं आहे चौथे षटक प्रगती पथावरती असताना सुयश याने चांगलं यश संपादन केलं होतं. गोलंदाजी तोच सुयश गोलंदाजी मार्कवरती असताना आपल्या कोट्यातील पहिला चेंडू फेकतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि त्याच्यावरती कॅचच्या स्वरूपात एक सफलता प्राप्त केली. चुकीला माफी नाही. झेल पकडला गेला आणि दीपेश परतला बॅक टू पॅव्हिलियन. दोन्ही आता डाव्या हाताचे फलंदाजी मार्कवरती सज्ज. शॉट फुल टॉस चेंडू होता. बॅटची कडा घेतोय तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक तेवढ्याच चाणाक्ष नीतीने चेंडूला फेल करतोय. कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येत निर्वाला होत नाही. क्रिकेट खरं तर डावखुऱ्यांचा खेळ आहे. आजही जागतिक ग्रामीण क्रिकेटची जर तपासणी केली तर उजव्यांपेक्षा डावे सरस ठरलेत. इथं मात्र पाहायचंय अजून या दोन्ही डाव्या फलंदाजांना त्याच्या फलंदाजांना खरं तर सूर गवसत नाही. या वेळेला मात्र आव्हान तर स्वैर महाराज चव्हाण सरांकडून येतो आहे. एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 37च्या घरात 37 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 बाद 37. तसं पाहिलं तर हा फार कमी धावसंख्येचा स्कोर धाकटीजी टीम कडून पाहायला मिळतो. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. सुयश खरं तर मध्यम गतीचा गोलंदाज आहे. पंचांच्या उजव्या हाताने मारा करतोय आणि डाव्या हाताच्या फलंदाजाला मारा करताना ओव्हर द विकेटनेच मारा होतोय. यावेळेस क्रिकेटमध्ये डाव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करताना थोडस कठीण असतोय. परंतु इथं मात्र सुयशला तसं काही वाटत नाही. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडूला ट्रॅव्हल केला जातो. एक पाहता यावेळेस मात्र चेंडू चिंकतोय. क्षेत्ररक्षक करतोय. चेंडू जातोय चौका. त्यांचं ज्याप्रमाणे आपली जबाबदारी निभावतायत ना नितेश सर तेवढी जबाबदारी आमच्या कॅमेरामॅन प्रत्येक क्षणचित्र चेंडू अगदी आपल्या कॅमेऱ्याच्या कोणात कॅप्चर करताना त्याची एक शैली आपल्याला ऑन स्क्रीनवरती निश्चितच आता पाहायला मिळाली असेल. ज्या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाला चकमा दिला आणि सरळ चेंडू छेदून गेला सीमारेषा 4 धावांसाठी चौकार. सुयश आपल्या कोट्यातील पुढचे चेंडू 5वा चेंडू 5वा चेंडू फुलटॉस चेंडू आणि या चेंडूला मात्र लॉंगॉनच्या दिशेनं ट्रॅव्हल केला गेला. एक धावसंख्या पलून काढली. खराब क्षेत्ररक्षण 2 धावा पलून काढल्या. तिसऱ्या धावसंख्येचा निर्वाला का होतोय इथं मात्र जोरदार अपील केला जातो. अपीलला दाद दिली जातोय. यावेळेस निश्चित मयूर होणार बॅक टू पॅव्हिलियन. खरं तर 3 बाद 43 धावसंख्या धाकटीची जुई संघाची कोलीवाडा उल्वे नोट संघाकडून खेळणाऱ्या मात्र या टीम सध्या अगदी जखडून ठेवलं या टीमला. जो मयूर त्याच्यानंतर खरं तर जो अतिश खरं तरी परतल्यानंतर त्यांच्या जागा भरून काढण्यासाठी गेलेल्या फलंदाजांना अजूनही सूर गवसत नाही. खेळामध्ये खरं तर हवेचा सपोर्ट असलं कारण नॅचरल नैसर्गिक परिस्थिती फार जाणून घेणं गरजेचं आहे. आणि किंबहुना कैक वेळा क्रिकेटच्या जगतातील नयन घरत या वेळेला हा फलंदाजी मार्क होत जातोय. उजव्या हाताचा फलंदाज पंचांकडून गाड घेतोय आणि या वेळेस मात्र सुयशच्या या कोट्यातील म्हणजे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कोट्यातील शेवटचं कारण एका गोलंदाजाला फक्त 2 षटकं हाताळता येतील आणि हे वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक
अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न यावेळेस निश्चितच झेलखाली परत एकदा क्षेत्ररक्षक कोलीवाडा टीमचा हा क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. या वेळेला निश्चित नयनला परतावं लागेल. बॅक टू पॅव्हेलियन. खरं तर जो उत्साह सामन्यामध्ये पाहिजे होता म्हणजे पहिली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी प्रेक्षक चॅनलवरून पाहायला मिळाली. खरं तर तशा प्रकारच्या मॅचेस होतील का असं वाटलं होतं, परंतु काटेकी टक्कर पहिल्या सामन्यामध्येच पाहायला मिळाली. इथं सुद्धा कमी स्कोअर मध्ये सुद्धा सामना रंगतदार बनविता येतोय जेव्हा गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी मार्कवरती करतील. आणि आपण पाहू शकाल यावेळेस नवीन गेलेला गोलंदाजी मार्कवरती कोण येईल, फलंदाजी मार्कवरती कुठला फलंदाजी मार्कवरती उत्तम फलंदाजी करेल हे आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. 3 षटक संपल्यानंतर तयारीत राहायचं 12व्या खेळाडूंना किंवा त्यांच्या अगदी एखाद्या खेळाडूंना पाण्याची व्यवस्था 3ऱ्या षटकानंतरच काही रूल्स आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे स्पर्धेचा दर्जा जर वाढवायचा असेल तर नाणेफेकीचा कौल पहिला सत्र संपल्यानंतर होणं अगदी बंधनकारक असणार आहे. किंबहुना आता ट्रॅफिकची समस्या नाही आहे, किंबहुना काही ठिकाणी फक्त 1-2 जर असे काही सेंटर पॉइंट सोडलात तर त्या ठिकाणीच फक्त ट्रॅफिकची अगदी कुठंतरी कोंडी होतो. इतर ठिकाणी आता उत्तम रस्ते आहेत आणि त्यामुळे आता ते कारण असायचं आमचे अजूनही खेळाडू ऑन आहेत. आणि म्हणूनच ज्या वेळेला अगदी एखाद्या स्पर्धेचे नियम जेवढे चोखंदल आणि प्रॉपर असतील ना त्यावेळेला स्पर्धाही अगदी त्या उंचीवरती जाऊन राहतो. त्याच्यासाठी आयोजक तत्पर असतात, परंतु खेळाडू, पंच, समालोचक, त्याचबरोबर ब्रॉडकास्टिंग वरती असणारे आमचे चॅनलचे अगदी ब्रॉडकास्टर आणि त्याचबरोबर कॅमेरामनही तेवढेच तत्पर, त्यांनी साऊंड ऑपरेटर, डीजे ऑपरेटर हे सुद्धा अगदी त्यामध्ये त्यांचं योगदान, त्यांचं सहभागी तेवढं तत्पर असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पहिला सत्र संपण्यास येतोय, शेवटचा षटक आहे, पुढचा सामना असणार आहे. तर पुढच्या सामन्याला या ठिकाणी निश्चितच आमंत्रित केलं जाईल. पाचव्या षटकातील हा चेंडू उजव्या हाताचा संत गतीचा गोलंदाज, फटक्याला अगदी दिली ताकद आणि टायमिंग केलाय प्रॉपर. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर लंगॉनच्या दिशेला. षटकार या बोलायला परत एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र निश्चित पकडला जाईल झेल. इथं मात्र या फलंदाजाला सुद्धा आपला संपवावा लागतोय खेळ, परतावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू पॅव्हेलियन ज्याचं नाव आहे सिद्धेश भरत. प्रत्येक गावची एक मोठी टीम असतो जिपेक्षा, आणि त्या टीम मधून खेळणारा एखादा रायझिंग स्टार असतो. त्याचे स्टार चमकले किंबहुना कधी कधी त्या मोठ्या टीम मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून येत्या 1-2 वर्षातच पाहायला मिळतो. तसे अनेक रायझिंग स्टार आहेत. छोट्या मोठ्या स्पर्धात खरं तर त्या रायझिंग स्टारना चमकविण्याचं काम करतात. आयोजकांचा फार मोठा सहभाग असतो आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, मग तो समालोचक असेल किंवा एखादा पंच असेल किंवा एखादा चॅनल असेल. आणि म्हणूनच उत्तम स्पर्धा, उत्तम दर्जा याच्यासाठी सर्वांचं सहयोग आणि सहकार्य फार गरजेचं आहे. तर छोटा कांडा आणि त्याचबरोबर मला वाटतोय पुढची जी टीम आहे अर्धशतकी खेळी पूर्ण करतोय डाकटीची टीम. 50 धावसंख्या संघ पूर्ण करतोय डाकटीची टीम. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज आहे ऋतिक. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या हाताने मारा करतो. डाव्या हाताचा फलंदाज मला वाटतं विनॅट नंबर 5 वरती नयन गेला होता, अमिश. आणि मात्र नवीन गेलेला खेळाडू अंकुर मोगल. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न याही वेळेला केली जाणार नाही. चुकी स्क्वेअरलेगच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक यावेळेस अमिशची पकडतोय झेल. अमिश होणार बॅक टू पॅव्हेलियन.
खरं तर शेवटचा षटक म्हणजे स्लॉगर असतो, हाणामारीचा षटक असतो. या मुलाला मोठे फटके अपेक्षित असतात आपल्या टीमच्या चाहत्यांना. ते मात्र फटके घेताना अमिषा रायजिंगचा उदयत्या ताऱ्यानं मात्र स्क्वेअरलेगकडे असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातात अगदी सोपा झेल दिला, आपली खेळी संपविली आणि हा परतला. त्याची जागा बनून गेलेला नवीन फलंदाज रोहित. आता रोहित हे सुद्धा क्रिकेटची एक महत्वपूर्ण नाव राहिलंय. इथं मात्र एक धावसंख्या पुढून काढली. धावसंख्या धावपटलावरती 51, लॉस ऑफ 6 विकेट, 6 बाद. 51 धावसंख्या धावपटलावरती आहेत. निर्णायक शेवटचा चेंडू, या सत्रातील शेवटचा चेंडू. परत एकदा मारण्याचा प्रयत्न, एक धाव पडून काढतायत. दुसऱ्या धावेचा इशारा दिला जातोय, दुसरी धाव पूर्ण होतोय, तिसऱ्या धावेचा पुकार केला जातो आणि यावेळेस मात्र निश्चितच 2 धावसंख्येवरती इथं मात्र धावची 64 फलंदाज बाद होतोय. 60 बाद होत आहेत आणि धावसंख्या धावपटलावरती 53-54 धावांचं एक टार्गेट उभं केलंय धाकटीजी संघानं नो कोलीवाडा. तर पुढचा सामना असणार आहे वाघिवली, तर वाघिवली विपक्ष धाकटा खांडा. या दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट असेल की चला या धाकटा खांडा संघाचा संघनायक प्रेझेंट आहे, उपस्थित आहे. वाघिवली संघाच्या संघनायकाकडे जाऊया आणि अगदी त्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. इथं मात्र 30 चेंडू आणि 53 धावांचा पल्ला कसा पार केला जाईल. कमी धावसंख्येमध्ये सुद्धा जीवन बाकीसर खरं तर एक चांगल्या प्रकारचा विजय संपादन करता येऊ शकतो. ज्या वेळेला निष्णात तरबेज गोलंदाजी मार्क वरती येतील. खरं तर नेम लावून बसावं, अचूक नेमबाजी करावी आणि त्यातूनच चांगले हिरे टिपावेत आणि एक चांगल्या प्रकारचा स्कोर उभा करणारा संघ त्याची मात्र दमछाक करावी. अशा प्रकारची रणनीती धाकटीजी संघाची असेल का? कारण या स्पर्धेतील आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर मात्र समोरच्या टीमला चेस करू द्यायच्या नाहीत 53 धावा आणि इथं मात्र आपलं अस्तित्व जर गमवायचं असेल तर मात्र इथं पुढच्या म्हणजे नो कोलीवाडा टीमला 30 चेंडूंमध्ये 53 धावांचा टार्गेट सेट करावा लागेल या 30 चेंडूंमध्ये. आणि अगदी आपण पाहू शकाल आमचे 2 कॉमेंटेटर्स त्याच्यासोबत 2 स्कोरर आमच्या पाठीचा कणा आहे. किंबहुना हे विवरण आपल्यापर्यंत पोहोचवता येईल त्यांच्याशिवाय, परंतु ते अचूक नसेल आणि अचूक पोहोचवायचं असेल तर निश्चितच आम्हाला गरज असेल ती रायटर, त्याचबरोबर गुणलेखकाची. त्या गुणलेखकाच्या भूमिकेत मिलिंदजी पाटील आणि त्याचबरोबर विकास भगत या वेळेला स्कोर बोर्ड वरती काम करतात आणि ब्रॉडकास्टिंग वरती असणारा आमचा प्रेक्षक चॅनलचा ब्रॉडकास्टर रोनक तांडेल. तर जाऊया, चेंडू द्यायचा आहे 30 चेंडू आणि या वेळेला 53 धावसंख्या सेट करताना आवाज असेल जीवन डाके यांचा. एक सत्र जाणून घेऊया त्यांच्याकडून, एक छानसा खेळ असेल या खेळातून उत्तम अशा प्रकारे. इथं मात्र 30 चेंडूंमध्ये पाहूया धावसंख्या आवश्यकता आहे 53. धाकटे खंडा विपक्ष वाघिवली दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. धाकटा खंडा संघाचा संघनायक चला या आणि वाघिवली संघाचा संघनायक वाघिवली रामचा संघ असावा कॉलनीमध्ये मला वाटतोय आणि त्या रामच्या संघाला रिक्वेस्ट असेल की चला या लवकर जाऊया. आवाजात असेल बदल, हा आवाज तसं धाकटेजीच्या पंचकृषीत गाजलेला आवाज, परंतु इथं मात्र मोहक कोलीवाडा यांना अगदी नवलाई असेल ज्यांच्या आवाजातून एक नवीन आवाज आपल्या या प्रतियोगितेतील या सत्राला चढवला जाईल. जीवन डाकी मेनफॉर्म बोरखार. 53 धावसंख्या बनवली आहे. 54 धावांचा टार्गेट आहे. धन्यवाद त्यांची निर्माचे निकष पंडित सर. खऱ्या अर्थाने उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत. श्री गणेशाला वंदन राजाला मानाचा मुजरा आणि सर्व क्रिकेट रसिकांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत. आज पहिल्याच दिवशी 2 दिग्गज एक निवेदन क्षेत्रातील द्रोणाचार्य नितेश पंडित सर आणि समालोचन क्षेत्रातील एक लिजंड समालोचक घरातील नितेश भूर सर
आणि उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत करीत बोलतो. पण मैदानामध्ये जाऊया. आपण मॅच पाहायला पण माझ्या ग्रामपंचायत विंदाणीमधील एक जिद्द संघ तो म्हणजेच ढाकेजी संघ त्यांच्या समवेत फाईट करतो. खरं तर मोहक गोलीबार पहिल्यांदा टॉस जिंकून सुंदर गोलंदाजी पाहायला विलावली गेली. बरोबर 30 चेंडूमध्ये 53 धावसंख्या बनवली गेली आणि 54 धावांचं मात्र लक्ष आहे. या रखरखत्या उन्हात दोन्ही खाली पण पंचांचं अगदी मनापासून वेलकम. आणि कलाकार मित्रांनो कोणताही असो, कलाकारांचा जीवकी प्राण काय असेल तर साऊंड सिस्टीम त्यांचंही आयोजकांच्या वतीने अगदी मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जय हनुमान चषक 2024 या क्रिकेटच्या माध्यमातून सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. आज प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या क्रिकेटचा आनंद घेणाऱ्या माझ्या सर्व खेळाडूंचं मनापासून स्वागत करीत आहोत. एका बाजूला ढाकेजी, दुसऱ्या बाजूला मोहक गोलीबार. दोन्ही संघ प्रतिस्पर्धा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. क्षमस्व असावं सर. आम्ही नक्कीच जाऊया आपण नितेश भीर सरांकडे. पॉज आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही करतो. एका बाजूला श्री स्वयंभू माऊली स्पोर्ट्स धाकटा खांदा आणि टीम वाघिवली जय हनुमान क्रिकेट क्लब वाघिवली टीम आपल्याला पाहायला मिळते. टॉस आपण करतोय. कैलासवासी प्रकाश पाटील जय माऊली जय हनुमान वाघिवली असा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही कॅप्टन आहेत आणि हु विल कॉल धाकटा खांदा टीमचे कॅप्टन मात्र कॉल करतील. येस, हेड इज द कॉल. खेळ आलाय. टीम वाघिवली या टीमच्या कॅप्टन कडे टॉस गेला. आपण कुठलाही विलंब न करता खरं तर थेट कॉम्बॉक्स कडे जाऊया जिथे आपण आवाज ऐकता अनुभवत आहे. जीवन टाकी सरांचा कारण मॅच सुरू आहे. आपण जरूर मेन कॉम्बॉक्स कडे टर्न करूया. थँक्यू नितेश भीर सर. बोला आपण मॅच कडे सलामीसाठी आपण पाहतो. एका बाजूला अनिकेत कोहली, दुसऱ्या बाजूला सागर कोहली. अनिकेत स्वतःचं खातं पण एक वर खेळतो सिंगलवर. नितेश विकेट यावेळी गलीमध्ये खेळून गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. आणि यावेळी मात्र धोक्याची घंटा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद डगआउट मध्ये. थँक्यू विजय मास्टर. खरं आज संपूर्ण दिवसभरात जो पहिलं मॅच आपण बघितला शुभम कोहलीची 19 चेंडूमध्ये 71 धावांची खेळी कोण विसरणार संपूर्ण दिवसभरात चर्चा केली जाईल. यावेळी ढाकेजी संघाला सामना कमबॅक करायचा असेल तर अशी गोलंदाजी करावी लागेल. मोहूर संघाला सामना कमबॅक करायचा असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. दीपेश घरात ज्योतीचा गोलंदाज यावेळेस ऑन ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. यासाठीचा वाईड बॉल आणि अवांतर धावेवर एक धाव मिळणार आणि एका धावेर धावसंख्या पाहायला मिळतोय. मोहक गोलीबार संघाची धावसंख्या 1-2. ज्या संघाने एकाने विश्वास टाकला तो सलामी गोलंदाज एक लिजंड क्रिकेटर दीपेश घरात. यावेळी आउट विकेट्स. उन्हादा पाठीमागे बॅट फेकला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि चेंडू यांचा स्पर्श नाही. गाठ चेंडू पाहायला मिळतो. पहिला बंधनकारक षटक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 54 बनवायच्या आहेत. दीपेश यावेळी सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बरोबर कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. फिल्डर तैनात आहे परंतु त्या ठिकाणी सिंगल मिलाची धाव मिळाला 2 आणि या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या सुरुवातीस 1-4 अशी धावसंख्या. 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये बनवायचे विजय प्राप्त करण्यासाठी मोहक गोलीबार संघाला 54 धावसंख्या. स्पर्धेचा पहिला दिवस, दुसरी मॅच आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. एका बाजूला जुनी संघ ढाकेजी संघ, दुसऱ्या बाजूला मोहक गोलीबार. या 2 संघांमध्ये बिग फाईट बिग मॅच आपण एन्जॉय करतोय. यावेळेस उजव्या अष्टीवर चेंडूची फेकी होती बघितला. फलंदाजाने शेवटच्या क्षणापर्यंत पुन्हा एकदा पंचांनी आपली दिशा दर्शवली आहे. हा स्पर्धेमध्ये न बसणारा हा खराब चेंडू आहे. अवांतर धावेवर पुन्हा एकदा 1 धाव मिळणार आणि एका धावेने मात्र धावसंख्या पाहायला मिळतो 1-5. म्हणजे थेंब थेंब सले तलेसाचे असं म्हटलं तर वावगं नाही.
कारण क्रिकेटमध्ये एका धावा देखील भरपूर महत्व आहे. जो संघ एका धावेने पराभूत होतो त्या संघाला विचारा एका धावेची काय किंमत असते ते. अतिशय हनुमान चषक 2024 अतिशय सुंदर स्पर्धा. निवेदक किंवा समालोचक एका वाक्यामध्ये बोलून जातो सुंदर आयोजन, परंतु आयोजन करण्यासाठी 1 महिना खर्च करावा लागतोय. यावेळी मात्र टॉपिक होईल काय, कारण फलंदाज एकदा कंप्लीट केली गेली कॉलच्या दुसऱ्या धावेसाठी मात्र तिसराच टप्पा हातामध्ये मिळतोय. त्या ठिकाणी 1 धाव मिळायची, धाव मिळाल्या 2 आणि या 2 धावेने मात्र संघ पोहोचतोय 1 बाद 7 या धावसंख्येवर. बरोबरच्या संघाने विश्वास टाकला. दीपेश घरतने 6 चेंडूंची फेकी केली आणि 6 चेंडूमध्ये 1 विकेट प्राप्त केला आणि बरोबर धावसंख्या आहे 7. 5 ओव्हरची मॅच पहिल्या बंधनकारक षटकामध्ये सुंदर गोलंदाजी म्हटलं तर वावगो नाही. आता 24 चेंडू शिल्लक असतील बनवायच्या, 30 मध्ये 54 धावा. त्यानंतर वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरा येणार नवीन गोलंदाज आमिष घरत. बरोबर अभिष घरत हा वनडाऊनसाठी आला होता. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली गेली आणि मग यावेळेस ढाकळी संघाला मॅच कमबॅक करायची असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि समोर मात्र आहे तो म्हणजेच मोहा कोलीवाडा संघ. कोणीही साधी सुधी जमत नाही तर वाल्या कोल्याच्या काळातही जमत मात्र आहे. आज खऱ्या तर मगाशी नितेश भोरसरांनी सांगितलं की वाऱ्याशी झुंज देणारे ही कोळी समाज ही म्हणजे कोळी बांधव आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू गोलंदाजी मार्फत तयार 7-8 पॉवाचा रडप आहे. समोर आहे उठलोटाचा फलंदाज राऊंड द विकेट. यावेळेस गुडकावून दिला चेंडूला दिशा दर्शवली आणि चेंडू पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. क्या बात है. अतिशय सुंदर पद्धतीने संचालित केली गेली धावसंख्या 13. देखील पंचांचा येते मोहोलचा इशारा. 1 बॉल चौकार होणार का, मात्र यावेळी हा जातोय चौकार. 1 धाव मिळणार 4 आणि 1 5. डीजे थँक्यू डीजे. अनंत विभूती ब्रह्मांड नायक श्रीनिधी साईबाबा. एकदा का डिसेंबर जानेवारी महिना निघाला की जवळजवळ रायगडमधील 52 दिंड्या बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीस प्रस्थान करीत असतात. एक सुंदर धनुकी संचालित केली गेली. अमिष घरतने एकाच चेंडू फेकला आणि एकाच चेंडूमध्ये खऱ्या त्याने 11 धावा दिल्या. 1 षटकार, चौकार, 1 नौबान. ही सुवर्ण संधी. उलटा चेंडू दिशा दिली, धुडकावून दिला चेंडूला सीमा रेषा बाहेर. हा देखील मोठा फटका षटकार. क्या बात आहे. अविनेश ठाकूरांचा दमदार आवाज, सॅमी केल्यांचा अभिनय. एक सुंदर दंडी संचालित केली गेली. काय सुरुवातीला दीपेशने गोलंदाजी केली होती. 6 चेंडू फेकले, 7 धावा दिल्या. अनिशकडे चेंडू सोपवला, फक्त 2 चेंडू फेकले आणि 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आणि 1 नौबान. अतिशय रंगतदार मॅच आपण पाहतोय. 30 चेंडू आणि 30 मध्ये बनवायच्या फक्त 54 धावा. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला खेळून करणारा चेंडू एकदा कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला आणि दुसरी धाव मात्र पूर्ण केली आणि या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 1 बाद 26 अशी धावसंख्या. खरं त्यांनी सुरुवातीला पण एक दीपेशने छानपैकी सुंदर गोलंदाजी केली होती. अगदी तशाच प्रकारे जर गोलंदाजी झाली असती तर मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आली असती, परंतु यामुळे अनिकेत खेळतोय 1 चौकार षटकाराच्या साह्याने जवळजवळ 19 धावसंख्येवर. यावेळेस गलीमध्ये चेंडू धुडकावून दिला होता, हलकासा कलेक्ट केला होता. संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 1 बाद 26 धावसंख्या. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसात मात्र दुसरी मॅच आपण एन्जॉय करतोय. जुई पक्ष मोहा कोलीवाडा.
चेंडू गुडघे टेकून आठवण करून दिली सुनील गावस्करची ऑन साइडला खेळून काढलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने फील्ड तैनात आहे. एक सिंगल मिळणार आणि एका सिंगल मात्र धावसंख्या पाहायला मिळतोय. 1 बाद 27 धावसंख्या. पुण्याचा फेसगडमध्ये खेळून गेलेला चेंडू सुद्धा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मॅच मध्ये रंगत येईल ज्यावेळी खऱ्या अर्थाने सुंदर गोलंदाजी पाहायला गेले. एका दुसरा चेंडू डॉट मिळाला तर अशा पद्धतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे आतापर्यंत 12 चेंडू फेकले गेले आणि 12 चेंडू मध्ये आल्या 28 धावा. उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्यात 18 चेंडू आणि 25 धावा. म्हणजे बरोबर दुसऱ्या षटकामध्ये समीकरण सोपं करून दिलं गेलं या दोन्ही फलंदाजांनी. सुरुवातीला आला होता अनिकेत जोशी. अनिकेत कोहली खेळतो वैयक्तिक 2 षटकार 1 चौकार 2 सिंगल 2 डॉट. त्यानंतर सागर कोहली बाद झाल्यानंतर मात्र कुणाल खेळतोय वैयक्तिक 3 चेंडू फेस केले आणि 3 चेंडूमध्ये बनवलं वैयक्तिक 4 धावा. पुन्हा एकदा तोच वैयक्तिक पहिलं दुसरं आणि संघातर्फे तिसरं ज्या सलामीवीराने गोलंदाजी केली होती 6 चेंडू फेकले 7 धावा दिल्या होत्या तोच मात्र दीपेश गरड ऑलराऊंडर्स आहे या संघाचा. आजूबाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडसमध्ये बदल करतोय. समोर मात्र आहे 1 नंबरचा टी-शर्ट परिधान केलेला फलंदाज तो म्हणजेच कुणाल वैयक्तिक खेळताय. 4 धावसंख्या यावेळी पुलटा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र 1 सिंगल मिळणार. एका सिंगल धावसंख्या पाहायला मिळतोय ते म्हणजे 1 मध्ये कोणती जवळजवळ आतापर्यंत आमचे लाईव्ह प्रेक्षक बघत आहेत या प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून. पेशी आहे मात्र सुंदर स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफ गॅप सिलेक्शन. क्षेत्ररक्षकच्या पाठीमागे जातोय चेंडू. मोठा फटका लांबल्याचा ठोका मात्र हा खणखणीत षटकार. अनिकेत खेळतोय 26 धावसंख्येवर. अनिकेत 7 पावत्रमध्ये स्टेट ड्राईव्ह खेळून काढला चेंडू हलकासा कलेक्ट केला योग्य दाब दिली या चेंडूला. ही मात्र दुसरी चौरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि धोक्याची घंटा यावेळी पाहायला मिळतोय. जिथं एका धावेने समाधान झालं नाही दुसरी धाव घेतली आणि मात्र हा होतो दुसरा फलंदाज बाद डगआउट मध्ये कुणाल. मित्रांनो आयुष्यात कोणाचे प्यादे बनू नका. बनला तर वजीर बना, हरला तर अनुभव घ्याल आणि जिंकला तर इतिहास घडवाल. आज कोणता संघ इतिहास घडवाल मिळवणार कोणता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करणार हे संध्याकाळी नक्कीच पाहायला मिळणार आहे. बघण्यात नवीन फलंदाज दुसऱ्या बाजूला ओदविके दीपेश गरात. यावेळी आडवेगड्डे पूल करण्याचा प्रयत्न झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. 1 सिंगल मिळणार आणि एका सिंगलने धाव संख्या पाहतो आपण 2 बाद 37 धावसंख्या बनवायच्यात. फक्त 30 चेंडूमध्ये 54 धावसंख्या. पहिल्यांदा पहिली मॅच खरं तर प्रत्येकाच्या नजरेसमोर आहे. शेवटच्या षटकामध्ये जे शुभम कोहली मारलेले 5 षटकार कोण विसरणार. एक देखणार चांगली फलंदाजी पाहायला मिळाली गेली. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या दिशेने चेंडूची फेकी होती. शॉर्ट पॉइंट थर्डच्या दिशेने फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळतो. स्वतःवर नाखुश असणारा हा गोलंदाज मात्र आहे दीपेश. परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुंदर बॅट फेकला जातो पाठीमागे जातोय सुंदर खेळ करतो करतो दाट चेंडू पाहायला मिळतोय आणि अशा तऱ्हेने या 3 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे आतापर्यंत 18 चेंडू फेकले गेले आणि 18 पाणी पाठवायचं आहे. आयोजकाला विनंती आहे 18 मध्ये बनवल्या तर म्हणजेच 2 बाद 37 धावसंख्या. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. विजय प्राप्त करण्यासाठी
12 चेंडू आणि 17 धाबा. 12 चेंडू 17 धाबांची आवश्यकता आहे मोहा कोळीवाडा संघाला विजय प्राप्त करण्यासाठी. खऱ्या अर्थाने धाकली संघाकडून चांगली गोलंदाजी होणार का किंवा मोहा कोळीवाडा संघाकडून चांगली फलंदाजी होणार का, मात्र खऱ्या अर्थाने या संघातून एक संघ विजयी होणार यातील मात्र शंकाच नाही. म्हणजे आपण पहिली मॅचचा आपण पंडितसर आढावा घेतला तर 87 धावसंख्या निघू शकतो आणि इथं मात्र 54 धावसंख्येसाठी शेवटची बॅच मात्र प्रतीक्षा करावी लागतो. हा मित्रांनो मात्र क्रिकेट आहे. बरोबर आतापर्यंत खरं तर 156 प्रेक्षक ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही निजी आरमान क्रिकेट संघ वाघोली यांच्या वतीने अगदी मनापासून स्वागताने आभार करून प्रेक्षक युट्यूब अप्रतिम क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज संपूर्ण 4 दिवस प्रेक्षक युट्यूब हा लाईव्ह प्रेक्षकांनी या ठिकाणी आपण पाहायला मिळणार आहोत. नवीन गोलंदाज मार्फत तयार असणार आहे. सुरुवातीला दीपेश आला 7 धावा दिल्या, त्यानंतर अमिश घरत गोलंदाजी केली तर षटकांमध्ये जवळजवळ 2 षटकार लगावले होते. एक खराब चेंडू फेकला होता त्या अमिशने धावसंख्या दिली दुसऱ्या षटकामध्ये. त्यामुळे जवळजवळ 21. त्यानंतर पुन्हा दीपेशने गोलंदाजी केली, धावा दिल्या 9. एकंदरीत धावसंख्या दिल्या 16 दीपेशने 12 चेंडूमध्ये. पहिला चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय. 2 फिल्डरच्या बरोबर फिल्डर आहे. एकदा कन्वर्ट गेली सुंदर थ्रो, परंतु थ्रो क्या बात आहे. यावेळी दुसरी धाव घेताना मात्र होतोय फलंदाज डगआउट मध्ये आउट. क्या बात आहे. चैत्र महिन्याच्या सप्तमीला तो जल्लोष पाहायला मिळतो कारल्याच्या एकविरेच्या डोंगरावर. खरं तर या मॅच मध्ये आता तर कदाचित आऊट झालेला 2-3 चेंडू जर डॉट निघाले तर मॅच मध्ये ट्विस्ट राहील. मॅच मध्ये एक वेगळे रूप निर्माण होईल, एक वेगळं स्वरूप निर्माण होईल. फलंदाज नॉन स्ट्राईकला यावेळी मोठा प्रहार धुडकावून दिलाय. सुंदर षटकार झाला होता, जागा बनवली, चेंडूला पाठवलाय लॉंग आउट षटकावर कॉर्नर. मोठा फटका 7 धावांसाठी षटकार. जवळजवळ 4 षटकारांच्या मोबदल्यात 31 धावसंख्येवर खेळतोय सलामीवीर सलामी फलंदाज अनिकेत कोहली ऑन स्ट्राईक. त्याचा गोलंदाज यावेळी क्या बात आहे. परेश ठाकूरच्या 8 वर गुटीवर हा स्ट्रोक आहे. एक धाव मात्र कंपनी गेली आणि एका धावाने संघ पोचतोय 2 बाद 45 धावसंख्येवर. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळाली, रनआउट फलंद बाद झाला. त्यानंतर ठोकला अनिकेतने षटकार, त्यानंतर मिळाली मात्र 1 सिंगल. यावर क्या बात आहे. सुंदर हेलिकॉप्टर कॉर्नर क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र थोडी मिस्टिंग गेली पंबल झाली फलंदाजांची. मात्र 1 धावपर्यंत काही रोखू शकत नाही. गोलंदाज मात्र आहे तो नयन. 1 धाव मिळणार आणि एका धावीने धावसंख्या पाहायला मिळतोय 46 धावसंख्या. खरं आता मात्र विजय थोडासा जवळलेला आहे. 56 धावांची आवश्यकता आहे. 5 षटकामध्ये मॅच आपण पाहतो, एन्जॉय करतोय. यांचा चेंडू टाक फेकला होता, टॉस केला खांद्याला, स्पीड अप दिला, त्यानंतर आला कसा पाठवला सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा झाल्या स्कोरबोर्डवर. फक्त 2 धावांची आवश्यकता. या चेंडूवर विजयाचा फटका होऊ शकणार का, होईल का? यावेळी नेक्स्ट ओव्हर चेंडूची फेकी होती पंचांचा यस इट इज अ वाईड बॉल. नंतर धावसंख्या 53 स्कोर लिहिलेला आहे. एका धावेची आवश्यकता आहे विजय प्राप्त करण्यासाठी. आणखी 1 षटक मात्र शिल्लक आहे आणि या षटकातील चेंडू काही शिल्लक असतील 2 किंवा 3 नयनचे आणि एका धावेची आवश्यकता आहे मात्र विजय प्राप्त करण्यासाठी मोहा कोळीवाडा संघाला.
यावेळेस स्लोवर चेंडू होता आर्यभटने खेळण्याचा हा प्रयत्न होता चेंडू होता विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये विसवला गेला डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय आणि बरोबर 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 253 आणि 6 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता मात्र आहे ती म्हणजे मोहक कोळीवाडा संघाला अंकुर मोकळ शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे एका धावेची आवश्यकता आहे 1 to go 6 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील आणि एका धावेची आवश्यकता आहे समोर मात्र आहे तो म्हणजेच 10 क्रमांकाचा तिसरा परिधान केलेला सुरेश कोळीसाठी हा पहिला चेंडू हलकासा कलेक्ट केला फॉलोथ्रू मध्ये खरातने गोलंदाजाने चेंडू पकडला गेला 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये एका धावाची आवश्यकता आहे काही मॅच पाहायला मिळतोय जर या षटकातील आणखी 2 चेंडू जर डॉट निघाले तर आणखी मजा येईल परंतु फलंदाज मात्र सेट झाला आहे अनिकेत कोळी हलकासा कनेक्ट केला गेला मिडऑफच्या दिशेने आणि बरोबर एक धाव कंप्लीट केली गेली आणि मोहक कोळीवाडा हा संघ मात्र या ठिकाणी विजय झालेला आहे